नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 15 जुलै 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोज रित्या पोहोचत राहील। या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो की बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बऱ्याच दिवसापासून आपल्याला 15 जुलै 2026 रोजी दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर ही शेतकऱ्यांसाठी आणि लोकांसाठी खुशखबर आहे मित्रांनो। या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता सुरुवात करूया मित्रांनो आपण पश्चिम किनारपट्टीलगतच्या भागामधून। पश्चिम किनारपट्टीलगतच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुंबई आहे, त्यानंतर इकडे बघू शकाल मित्रांनो बोईसर, माथेरान, लोणावळा, अलिबाग, मुरुड, महाड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी, राजापूर, कंकावली या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, निप्पाणी आहे, सांगली आहे, विटा, कराड, विटा, वडूज, सातारा, बारामती, भोर, पुणे, चाकण, लोणावळा, जुन्नर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे नाशिक आहे, पेठ आहे, जव्हार आहे, घोटी, अकोले, त्यानंतर इकडे औवा आहे, मालेगाव, मनमाड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, नंदुरबार आहे, साक्री आहे, त्यानंतर इकडं हा जो प्रदेश आहे मित्रांनो या प्रदेशामध्ये फारसं पाऊस पडणार नाही। तत्पूर्वी या भागामध्ये किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे शिरपूर आहे, धुळे आहे, मालेगाव आहे, चाळीसगाव आहे, मनमाड आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर श्रीरामपूर आहे, पैठण आहे, अहिल्यानगर आहे, जामखेड आहे, दौंड आहे, बारामती, इंदापूर, पंढरपूर, सांगोले, बार्शी, धाराशिव, सोलापूर, नळदुर्ग, इंदी, सिंदगी, विजापूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडला लातूर आहे, औसा आहे, त्यानंतर अहमदपूर आहे, परळी वैजनाथ आहे, त्यानंतर इकडं माजलगाव आहे, परतूर आहे, बीड आहे, त्यानंतर इकडं आपण बघू शकता मित्रांनो परतूर आहे, जिंतूर आहे, परभणी आहे, त्यानंतर इकडं नांदेड आहे, नांदेड नंतर इकडं अर्धापूर आहे, त्यानंतर इकडं बसमत, पूर्णा, भैसा, धर्माबाद, नायगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वळूया मित्रांनो जालना आहे, देऊळगाव राजा आहे, त्यानंतर इकडं फुलंब्री आहे, सिल्लोड आहे, त्यानंतर कन्नड आहे, चाळीसगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे एरंडोल आहे, परोळा आहे, अंबळनेर आहे, चोपडा आहे, शिरपूर आहे, धुळे आहे, त्यानंतर इकडं जळगाव आहे, यावल आहे, त्यानंतर भुसावळ आहे, रावेर आहे, मुक्ताईनगर, बरानपूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वळूया मित्रांनो आपण वाशिम जिल्ह्यामध्ये। वाशिम आहे, मालेगाव आहे, त्यानंतर मंगरुळपीर आहे, त्यानंतर मानोरा, कारंजा लाड आणि या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये डिग्रज, दारवा, नेर, आर्णी, पुसद, त्यानंतर उमरखेड, पुसद, त्यानंतर उमरखेड आहे, घाटंजी आहे, पांढरकवडा या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा पाऊस दिसणार नाही, तरी पण या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे अकोला जिल्ह्यामध्ये अकोल्याचा जो बाळापूर आहे, त्यानंतर तेलारा, अकोट या भागामध्ये आपल्याला पाऊस दिसणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये पातूर झालं, त्यानंतर मूर्तिजापूर आहे, दर्यापूर या भागामध्ये फारसा पाऊस दिसणार नाही, किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला या भागामध्ये दिसणार आहे। त्यानंतर इकडे वळूया मित्रांनो आपण खामगाव आहे, नांदूर आहे, जळगाव, जामोद आहे, मलकापूर आहे, बुलढाणा आहे, मोताळा आहे, त्यानंतर चिखली, मेहकर, जायफळ, त्यानंतर इकडं मेहकर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अचलपूर आहे, परतवाडा आहे, चिखलदरा आहे, अमरावती आहे, त्यानंतर चांदूर बाजार, मोजरी, मोर्शी, आष्टी, आर्वी, पुलगाव या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वर्धा आहे, त्यानंतर हिंगणघाट आहे, लखमापूर आहे,
कोल्हापूर आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं वळूया मित्रांनो, नागपूर आहे, त्यानंतर उमरेड आहे, त्यानंतर रामटेक आहे, सावनेर आहे, काटोल आहे, संसार आहे, त्यानंतर इकडं गोंदिया आहे, भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोरा आहे, वाराशिवनी, साकोली, अर्जुनी, मोरगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर आरमोरी आहे, गडचिरोली आहे, त्यानंतर इकडं चमरोशी, पोबुर्णा, चंद्रपूर, चिमूर या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा पाऊस दिसणार नाही, तरी पण या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 15 जुलै दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.